शेतकऱ्यांना पीएम फंडातून मदत करा अशी मागणी संजय राऊत यांच्याकडून करण्यात आली। प्रशासन म्हणजे सुडाचं राजकारण नाही। मोदी उद्या महाराष्ट्रात दौऱ्यावर आहेत। मराठवाड्यात कोण जाणार असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। दरम्यान संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी पलटवार केलाय। महाराष्ट्रातून कोट्यावधी हजारो शेकडो कोटी रुपये पीएम केअर फंडामध्ये अनअकाउंटेड आहेत। ते पैसे आता आमच्या शेतकऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी, त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी जर आम्ही मागणी केली तर तुम्ही 1947 में ये हो गया, 1957 नेहरू ने ये किया, 1982 में उद्धव जी ने, बाला साहब ने ये किया। ही कुठली धोरण या लोकांनी या देशामध्ये आणलेली आहे? काय झालं की 1950 सालचं काढायचं। आधी राज्य करायला शिका, प्रशासन चालवायला शिका। प्रशासन म्हणजे सुडाचं राजकारण नाही, सुडबुद्धी नाही, हे आधी तुम्ही शिका। तुम्हाला ट्रेनिंगची गरज आहे। रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये तुमचं ट्रेनिंग जर घ्यायचं असेल तर सांगा, आम्ही योग्य माणसं पाठवू किंवा आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देऊ। आम्हाला माहिती आहे उद्या नरेंद्र मोदी येत आहेत, काहीतरी उद्घाटन आहे मेट्रोचं वगैरे। मराठवाड्यात कोण जाणार? मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी कोण बोलणार? मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची घोषणा मोदी किंवा अमित शहा करणार असेल तर आम्हाला सांगा, आम्ही त्यांच्या स्वागताला जाऊ। त्यांची लायकी नाही आहे, तुमची पात्रता नाही आहे, अशा पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्यानं लोकांची मदत करत असतात। देवाभाऊ या संकटाच्या काळात लोकांसोबत खंबीरपणे उभे आहेत आणि असं असताना तुम्ही गांजा घेऊन व्यर्थ बडबड करतायत। या बडबडीला कुठलाही अर्थ नाहीये। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीची कितीही वायफळ बडबड केली तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।